महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण तालुक्यातील दुर्दैवी घटना। सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या पदयात्री तरुण भाविकाचा मृत्यू। चैत्रोत्सवानिमित्ताने सप्तशृंगी गड येथे दर्शनासाठी पालखी घेऊन पायी निघालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तरुण भाविकाचा गिरणा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी दुपारी घडली। या घटनेमुळे यात्रेच्या वातावरणात शोककळा पसरली आहे। मृत तरुणाचे नाव पवन खंडू सोनवणे, राहणार वल्हारवाडा, जिल्हा नंदुरबार असे असून तो आपल्या सहकाऱ्यांसोबत पालखी घेऊन सप्तशृंगी गडाकडे निघाला होता। आज दुपारी सुमारे 1 ते 1:30 वाजण्याच्या दरम्यान कळवण तालुक्यातील बेज भादवण शिवारात गिरणा नदी पात्रात आंघोळीसाठी उतरला असता अचानक पाय घसरल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला। घटनेची माहिती मिळताच कळवण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरशे, पोलीस हवालदार रामदास गवळी, जयंत सोळंके आणि महिला पोलीस हवालदार मंदा बर्डे यांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद रजिस्टर क्रमांक 16/2026 अशी करण्यात आली आहे। खानदेशातून मोठ्या उत्साहात पालख्या निघालेल्या असताना घडलेल्या या घटनेमुळे वल्हारवाडा परिसरासह भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी उच्च संकलन विभाग, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।